इसमें आपको बहुत मजा आने वाला है। मित्रांनो, आता सध्या सकाळचे 7 वाजले। आम्ही 5 वाजता उठून आरती वगैरे करून चहा नाश्ता करून आता आम्ही प्रवासाला सुरुवात केली। आता सध्या आम्ही शेळूमध्ये आहे आणि प्रवास याच्यापुढेही करत राहू। पायांची काय अवस्था आहे सध्या? पायांची बेकार चालता नाही येत, इथं पायाचं पायडल मोरल्यासारखं आले आहे। आता सध्या मेडिकलची वाट बघता, कुठे भेटते का नाही, पेन किलरची गोळी घ्यायला, तरी पण आईलो चला ऐकलं राहायचा। इथं मेडिकल पण भेटेल आपला विवेक, आपला विवेक नाही बारके मेडिकल पण नेते। काय बोलत तुला? काय करायचं, साधा इथं किराणा माल लावून दिसत नाही। आम्ही ऑलमोस्ट आता 6 का 7 किलोमीटर चालत आले आहो। साधा रस्त्याला किराणा माल चालू नाही। अरे बघतं तर निश्चय फल्यांच्या दुकानात फल्यांच्या दुकान दिसतात, फल्या का डोक्यावर घेऊन निघू आम्ही। मग आता पुरं काय करशील? आता पुरं कर्जतलाच काहीतरी आता इथं नाही वाटत। कर्जत काय जवळ आहे का? नाही आता काय करणार, प्रयत्न अति परमेश्वर। घंटा प्रयत्न अति परमेश्वर। तर चल पुढे जाऊन आईचा बोलवणं आहे, किती पण काही पण झालं तरी आपल्याला जाणं आहे। हे तू पाटील आहे खरं? कोण आवाज दे तुला ये बघ, या रस्त्यालाच बारक्या काय बोलत आहे? पहिली पालखी आहे दोघांची पण हालत लय बेकार झाले। सध्या माझं काय यावर पाय दुखत होते, रात्री दुखत होत, पण याचा हल्ली पण जाम दुखतात। आता लवकर कंचा तरी मेडिकल बघायला लागेल, बघायला लागेल। का असा का पाय जाम दुखतात याचं? तुम्ही कधी जात नाही का कुठं? पाय दुखले तरी चालतील, पण आपल्या चेहऱ्यावरती स्माइल राहिलीच पाहिजे। तर आता पुढचा आपला स्टॉप कुठे आहे? आता आपला पुढचा स्टॉप बहुतेक कर्जतला आपला स्टॉप होणार आहे। नंतर संध्याकाळी आपली वस्ती होणार आहे खोपोलीला। आता प्रवास ऑलमोस्ट काहीतरी आता राहिला असेल तो 30 किलोमीटर कुठून जा खोपोलीचा 30 किलोमीटर आलेला आहे ना। आता आम्ही सध्या चाललो, आम्ही 6 किलोमीटर चाललो आम्ही वांगणीवरून। आता शेलूच्या पुढे आम्ही आलेलो आहे। अच्छा, तर आपल्याला इथनं जाऊन आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे आपला कर्जतला। तर कर्जतवरून आपण दुपारचं जेवण वगैरे केला। दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर आपला रात्रीचा स्टे आहे खोपोलीला। तर तिथं खोपोलीला आपण रात्रीचा मस्त आता आपण बघू शकतो, आपण शेलू स्टेशन जवळ आहे। शेलू रेल्वे स्टेशन गाईज आले बाबा पिट्टू काय रे, दमला का? नाही यो फक्त व्हिडिओसाठी व्हिडिओ नाही, ऍक्च्युअल मध्ये याची हवा टाईट आहे। सध्या पाय जाम सुजले, पाय सुजले, पाय मी काय सुजले नाही झालं डायरेक्ट। काय बोला नाही विवेक, उतरो कमरेतल्या मोडशील नाही उतर भाई। काय गोळ्या खायची वेळ आली आता। याला काय कसे एकदम धावपळ चालले, ओरीत लावले घराला शेवटी। काय करणार भाई भाई काय बायका सहारा आहे, बघू शकता। ऍक्च्युली काय
बाई चालून चालून आवरा दमले ना. पाय सुटले आणि दमला नाही दुःख पण काय अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे. अध्यक्ष महोदय खेळते भैया इलू दे ना. तर मित्रांनो सीन काय आलाय, बाईच्या पायाला आवरी बेकार ठणक मारते ना ठणक, तर त्याला चालवं नाही. तर मग आता त्याच्यासाठी आपण खेचून नेत लावलेलं ना. तर चला आता जाऊन पुढे भेटूया. बाई चालला का सोडून? मामा पण बसले गाडी. नारे काय यो निघाला हा हे बघ बाई चालला. बाईची गॅरंटी संपली आता. आपण टाकेल गॅरंटी संपली याची. आता हे वाटतं परत कुठे भेटशील रे? अरे पुरं सगळ्यांच्या दुकानात थांबल्यावर परत येईन मी. कमबॅक झाला तर ठीक. 2 पेशंट आहेत आज गाडीत. एक मित्रांनो एक दुःखद घटना झालेली आहे. वेगळा अर्थ काढू नका. आमचा मित्र तो आता सध्या आमच्यात नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याचं पाय भरपूर दुखायला लागलं, त्याला आम्ही टाकले टेम्पोन. उलटा पासून त्याला आम्ही टेम्पोन टाकले. आता टेम्पोला टाका आता मग नेक्स्ट स्टॉप भेटेल जेवणाच्या ठिकाणी तो. आता पण एकच म्हणणं आहे माझा, कमजोर दिलवाले व्हिडिओ ना देखे. बाकी काय चालायची माहित नाही त्यांनी येऊ नका. येऊ नका. काय लाखाच्या बाता करू नका. आणि एवढी विनंती शब्द कपू नका. हा शब्द कपू नका. आता आम्ही आमच्या मित्राला बटाट्यांची गोण कशी टाकली तसा त्याला आम्ही टेम्पोन टाकले. तो परले पण सध्या तसाच भेटला गेला तर तुम्हाला तो पण आम्ही व्हिडिओ शेअर करू. थँक्यू. मित्रांनो सध्या आम्ही आता कुठे आलो पण भाऊ? नेरळ क्रॉस करून आता नेरळ क्रॉस करून आम्ही कर्जत मार्गे आल्या. आणि पहिल्या दुःखद घटना अशी आहे की आमचा मित्र आवेश ठले. आता याला सध्या आम्ही टेम्पोमध्ये कशी बटाट्यांची कुजलेली गोण असतं तसं त्याला करून टाकले. सध्या पुरं गेले. तो जायला तर कुठं जाल काही तेवढा माहीत नाही. पण नेक्स्ट स्टॉपला मान नक्की जेवता आता आम्हाला वाटतं किती 1 तरी वाजतील ना बहुतेक. 1 वाजेपर्यंत 20 किलोमीटरचा रस्ता आहे. 20 किलोमीटरचा रस्ता आहे. 5 किलोमीटर राहिले फक्त पुढच्या स्टेशनसाठी स्टॉपला आमचा. त्याला असा टेम्पून टाकले ना, कसं ते पाटूला कसं टाकतात तसा टाकले. ते तबेलेवाला भारी नेतात ना पाटवाना, तसाच नेले त्याला. आता राहिले कोण? मी आणि भावेदार राहिल्या. बाकी कोण राहिला नाही आता जोरीला. जे आमचा साथीदार आहात. आता आमचा एक ग्रुप प्रायव्हेट ग्रुप बनवला होता 7 एकर कोला ग्रुप. त्याच्यामधलं 2 इकडं फिरतात आणि 1 टेम्पून 4 पुरं फिरतात. असा झाले. आता चालता पण असं निंबार लागायला लागले. तर परत करी येवा नाही कधी. काय वाटतं तुझा मना भरोसा नाही. नाही यानं नाही ना बरोबर बरावला. एक अमोल याला राजी झालता, त्याला आम्ही नाही बोललो. त्याला पर्सनल मी नाही बोललो. मला माहीत आहे ना यांची कथा आम्हाला आपल्याला करायला लागेल. तर तेच झाला शेवटी. ठीक आहे आणि आता इथलं सगळ्यात भारी म्हणजे माथेरान हिल स्टेशन बघ. ही आपली पालखी वाले. अजून भरपूर मोठी लाईन आहे. भाऊ कुठलं तुम्ही? मग कसं वाटतं आता दुसरा दिवस आहे? मस्त वाटतं. किती जणांचा ग्रुप आले? आमचा ना तरी मोजून 180 पोरं असतील. त्यातले किती जण आता सध्या इंजर्ड झाल्यान? घायल किती झाल्यान? झालं 80 घायल झालं. आमचा एक गेले टेम्पो. आता आमच्या ग्रुपचं नाव होता 7 एकर कोला ग्रुप. त्याच्यामधल्या 4 फ्रंट फुटला, 2 बॅक फुटला आणि 1 इंजर्ड आहे सध्या. गेलं का याची पुढे गेलेल्या याची गॅरंटी नाही. केले का तुमच्याकडे स्टार कोण आहे? रील स्टार हो का? 2 आहेत. आयडी काय? म्हणू शकत 13. मित्रांनो जास्त करून पोरी यांना फॉलो करा. जवान पोरं आहेत, लग्नाची झाल्या, घरच्यांना पण जरा काळजी वाटते. एक छोटा आहे. असू दे बारीक ते बारीक. बारक्या पण पोरी असतील फॉलो करा. म्हणजे झाला. म्हणजे झाला. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे भाई काय बोलते? काय बोलायचं आहे? प्लेअर इंजर्ड झाले. आता केला खोट्या चौकशा देऊ नका ना. गावातल्या पोरांना वाटोला करू नका. आणि मित्रांनो ऐका, भाऊचा 1 नंबर ब्लॉग असताना मी तुम्हाला यावर सांगतो का, भाऊला लाईक आणि शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बस.
चला जय शिवराय. आहे आयलो जय श्रीराम जय श्रीराम. आता आमचा 7 एकर कोला ग्रुप मधलं 2 आम्हाला मेंबर भेटले, म्हणजे आम्ही आता 4 झालो आणि 2 तिकडं फ्रंट फुटला, आम्ही बॅक फुटला आणि एक आपल्याला आवेश झाले, तो इंजर्डच आहे आपला. बुमरा पण इंजर्ड आहे, पाय फुटले त्याचा, तरी पण खेळणार, तो चालणार, त्याने असा निश्चय केला. फाईन फाईन. इंग्लिश आय माय इंग्लिश ABCD EFG UPWX. तर तुला संकेत काय बोलायचं आहे, कसं वाटलं आतापर्यंत? काय नाही, आतापर्यंत आम्ही बुमरा येता जरा गचवाचले जरा. असा काय त्याच्या जरा चपलीमध्ये एकाने पाय दिला, मग तो पडला आणि त्याचा जरा गुडघ्याला जरा मारला. दाखव रे, मार दाखव रे गुडघा. दाखव घे ना, वरती घे ना थोडा. हे मित्रांनो, हे बघा बाईचं काम पच्चीस झाले. हे बघा गांडीला काय तोंडाला नाचता पडलो मी. मग आदित्य, कसं वाटतं आता तुला? आपण थांबलो इथे, मस्त वाटतं. प्रेक्षकांना काय डिटेल्स आहे, कुठे आहे काय आहे? आता आपण खोपोलीच्या 15 ते 16 किलोमीटर मागे आहे. आपली आजची वस्ती खोपोलीला आहे. पोरांचे खूप हाल झालेले आहेत, दाखवूनच चकमक झालं. एक मेंबर तर आमचा घरी गेला, डायरेक्ट घरी म्हणजे टेम्पून गेला. आवेश झाले, टेम्पून गेले. बारक्याने घेतले बामचोलीत, बंद झाला. चालू आहे तो या बंडवले बारक्या बामचोल. दुपारी जेवण कसं होता? एक नंबर. मिनी भाजी कारला अख्ख्या पोराला. अर्ध्या भजी काढून माच करता अर्धा अख्ख्या गावाला घातली. 3 टोपा कारली माहीत टाकलो नंतर. त्यातलं तुम्ही किती खाल्ली? अर्धा काहीच नाही, जेवलो बी नाही मी. काय भरला म्हण बघू आता मोबाईल. मित्रांनो, हा पोळ्यांना ना झोपण्यासाठी मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचा. विठ्ठल रुक्माईचं नाही मंदिर येऊ, मग कसलं आहे? गावदेव आहे त्यांचं मागं मंदिर. विठ्ठल रुक्माई लिहिली तुम्ही पॅम्पलेटवर? गावदेव आहे मागं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर, तोच कार्यक्रम चालू होता तो स्टाफ असायचा पहिले. मग इथून पालखी किती निघाल? आता 3ला, अर्धा तास आहे अजून. मग निघून ती डायरेक्ट पुढं डायरेक्ट चहाच्या स्टॉपवर. आपला खोपोलीचा आधी चहाच प्यायला. भाई तू कुठून का? मी कल्याणगाव सापाड. सापडलं का नाव काय? महेश नामदेव पाटील. पाटील का? अक्षय पाटीलला ओळखलं का? हो. अक्षय बाळको पाटील. आमचाच कुटुंबदार. आमचा दादा. बारकाशीच नाही माहीत. अक्षय पाटील गाण भावेश तलेला भेटलेला, आपला जिगरी माहिती. मग आता कुठे झाले तू? 21. मग मजा का फुल मजा, निसता धुमाकूल. मग पाय मी दुखतात का नाही? पक्के पाय दुखतात. मग मजा कशी आहे? पालखीला जायला चालले तर आई परीक्षा घेणारच आहे ना, म्हणून तर लावा म्हणले मी. आहे माऊलीचा.
माणसा झाली माणसा घालीत का आंब्या घाली बस ना. आमच्या गाडी ना कोण साऊल नाहीये बाईनी हार मानली वाटतं आता. हार नाही मानणार. जाशील का मग सापर करा आम्ही झालं तर जाशील ना. टेम्पून नाही जाणार नाही. टेम्पून जायचं असतं गेलो नसतो गावऱ्याला. हे तू काही एरर समजले का त्याला तुझी हरकत समजले. चल भावा भेटू पुढे. ऑल द बेस्ट विवेक. आता काय आला काय सांगशील डिटेल्स मध्ये. आता आम्ही सध्या कुठं आपण होतं कुठे तरी आहोत. आम्ही आता सध्या एका गॅस स्टेशनवर आणि तिथं आम्ही नाश्ता केला पोहे आणि चहा. आता याच्यावरला गेलो होतो आम्ही कमच कम आता वाटतं 7.5 किलोमीटर चालले आहो आणि अजून 7 किलोमीटर बाकी आहे. ऑलमोस्ट 7 किलोमीटर बाकी म्हणजे नाश्ता एकदम गुड होता. पोहे होतं आणि चहा होता काळा चहा तर नाही पिला. आता पुढचं नियोजन आता किमान तरी 7-7:30 तरी वाजतील आम्हाला तिकडं पोचायला. पलसदरीच्या पुढे एकदम जायचं मैदानामध्ये. हे बघा भाऊ कुठून गेले तुम्ही. दिसगावच का. जय एकविरा. बाकी काय बोलता किती पालखी तुमची. माझी 4th वर्ष. 4th वर्ष का. मग कसं वाटतं आता. एक नंबर. चला माझा भेटू डायरेक्ट पुढे रात्री. बाकी चल माझा निवेक. बाकी आता नियोजन रातचं असं का आज रातचे ऑर्केस्ट्रा सनी संध्येचा म्हणजे ऑलमोस्ट झोपता भरपूर टाईम पण होईल. बघू पुढचा काय आहे. शूटर कुठं आपलं शूटर गायब झाले. जय एकविरा मित्रांनो. आता आपण नाश्ता करून निघलेलो आहे पलसदरीमधून इथे. आता तर पुढे आपला प्लॅन आहे पलसदरीच्या स्वामींच्या मठात जायचा. कारण की तो जाताना रूटवर लागतो. मी तर अजून परत आलो नाही. हे पण कधी आले नाही तर त्यांना पण एक एक्सपिरियन्स होईल स्वामींच्या मठाचा. कधी आले तू. तर चला आता जाऊन पुढे आपण कंटिन्यू करू. बाकी काय बोलतो तू. बाकी काही नाही. दुपारच्या 3 वाजल्यापासून चालता ना सध्या वाजता काहीतरी आता 5 वाजल्या. आज आम्हाला टोटल 37 किलोमीटर कव्हर करावे. त्यातले आणि आम्ही 31 तर कव्हर केले. 31 कव्हर केले म्हणजे निम्मे टप्पा आम्ही गाठले ऑलमोस्ट. आता त्याला पुढे जाऊन आपण बाकी सर्व आणि आम्ही गेले. बाकी काय बोलत आहे तुला. काय नाही आता सध्या काहीतरी आता आपला नेक्स्ट स्टॉप इथल्या किमान काहीतरी 2-2.5 किलोमीटर आहे ना. हां 2 किलोमीटर. 2 किलोमीटर साधारणतः. तिथं आपला आज हे असेल स्टॉप असेल नेक्स्ट. आणि आज असेल तिकडे ऑर्केस्ट्रा. नंतर होईल जेवायला. आता आम्ही चालू भरपूर तब्येत खराब झाली. आता प्रत्येकाचं पाय बी दुखायला लागलं. प्रत्येक चालला आता इथे आम्ही किमान तरी 32 किलोमीटर ऑलमोस्ट 32 किलोमीटर चाललो सकाळपासून. आता तिथे गेल्यावर प्लॅन काय. आता तिथं गेल्यावर प्लॅन पहिले कसं तरी झोपासाठी जागा एक चांगली बघायला लागेल. आणि आमचा एक माणूस पाठवले. पांडू नाही माणूस आमचा गेलेला आहे पुढं. आणि याच्यानंतर तिकडं जेवणाचा कार्यक्रम होईल. नंतर एक काहीतरी ऑर्केस्ट्रा पण आहे. ते पण आपण एन्जॉय करू. आणि काय असेल ते आम्ही तुम्हाला घडामोडी पुरेल सांगू पण. काय बोलत आहे आता. कुठे बोलला. सध्या आम्ही कुठं ज्यूस पिला दो मोसंबी का. डोलिवली. सध्या आम्ही डोलिवली घाला. म्हणजे आजचा टोटल आमचा डिस्टन्स होता 34 किलोमीटरचा. तर तो पार करून आम्ही आले डोलिवलीला. आता इथं आम्ही पहिली गोष्ट सुप्पीला. आता नंतर वाटतं परत नाश्ता करून नंतर जेवण होईल. आरती होईल. नूडल्स. सकाळचे परत आपल्या प्रवासाला सुरुवात होईल आणि तो आपला शेवटचा दिवस असतो. कसं वाटतं उद्याचा प्रवास. मोबाईल उचल काय उद्याचा प्रवास. आता उद्याचा प्रवास तर भरपूर खडतर राहील. कारण की उद्या घाटसराचा आहे.